अब तक न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। सोलापूर शहरात मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवनात अभिवादन। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय योगदान देणारे आधुनिक शिक्षण व्यवस्थेचे शिल्पकार आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर काँग्रेस भवन येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या प्रसंगी काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जुबेर कुरेशी यांच्या हस्ते मौलाना आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अभूतपूर्व कार्याची आठवण करून देत देशाच्या उभारणीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितली। कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेश चिटणीस आणि माजी महापौर आरिफ शेख, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, शकील मौलवी, भीमाशंकर टोकाळे, रस्तुम कंपली, पशुपती माशाळ, नूर अहमद नलवार, रज्जाक कादरी, हारून शेख, सागर उबाळे, शिवाजी साळुंखे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, तौफिक शेख, सुमन जाधव, ज्योती गायकवाड, अप्पू शेख, महमूद शेख, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, छाया हिरवटे, अभिलाष अच्युगटला यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मौलाना आझाद यांनी शिक्षण हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत हक्क असल्याने ठामपणे मांडले आणि आपल्या आयुष्यभर शिक्षण प्रसंगी अथक परिश्रम घेतले। त्यांच्या विचारांना अनुसरून शिक्षण, बंधुता आणि एकतेचा संदेश पसरवण्याचा संकल्प काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेला हा अभिवादन कार्यक्रम मौलाना आझाद यांच्या अमूल्य योगदानाची आठवण करून देणारा ठरला। बघा अब तक न्यूज सोलापूर।